त्याच्या पाठीला सिंहासन मानून सतत 9 वर्ष यवनी सैन्याशी झुंज देत हे स्वराज्य ज्या महान पुरुषांना ते राजा शंभू छत्रपती या तीनही महापुरुषांच्या पुढे नतमस्तक होऊन असो. पण हे काय करते, आवाज सोडते, कनेक्ट होईना. ठीक आहे, फक्त आहे ना कनेक्शन तोडू नये मास, नाही तर मी यायचं रांगात त्यानं दाखवायचं अंग. असो. तसेच विद्येचे ज्यांना तुमच्या आमच्या दारापर्यंत अगदी ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी आज शिक्षण घेऊ शकतोय ते महामानव सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सबंध महामानव ज्यांनी आपला जीव अगदी भाकड तुकड्याप्रमाणे या समाजावरून वळून टाकला, तुमच्या आमच्या कल्याणासाठी हितासाठी लढत राहिले, त्या सबंध महामानवांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच मंचावर उपस्थित आमचे स्नेही ज्यांना या ठिकाणी मला बोलवलं ते आदरणीय सोळंके सर, त्याचबरोबर या मंचावर उपस्थित असणारे मला खास करून आवडलेले सर, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो बोलण्यासाठी, आजपर्यंत मुख्याध्यापक म्हणून पहिल्यांदा असं वाटलं की मुख्याध्यापक असावा तर गिल्डा सर सारखा. कारण मागच्या 25 मिनिटाच्या भाषणामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन केलं, बरेच कार्यक्रम ऐकले, परंतु इतकं तळमळीनं आत्मीयतेनं सांगणारा मुख्याध्यापक मी पाहिला नाही. आणि तेच कारण असावं जेणेकरून तुमची शाळा राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली की तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं मुलांना मार्गदर्शन केलं. त्यामुळं मला देखील 1-2 गोष्टी छान ऐकायला भेटल्या सर. सरांचे देखील खूप खूप आभार, त्यांना या ठिकाणी दिलं. त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे महाराज आणि माझ्यासमोर कमीत कमी संख्येत उपस्थित असणारे पुरुष पालक आणि जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित असणाऱ्या माता पालक, या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मला जे काही सरांनी सांगितलंय की सर तुम्ही गुरुकुल पद्धतीवरती बोला, सरनं माझी ओळख करून देताना पहिल्यांदा सांगितलं की शिवाज्ञा नवोदय गुरुकुलचे संचालक. लक्षात घ्या, सरनं ज्या पद्धतीनं 4 विद्यार्थ्यांहून चालू केलं तसंच मी बी 17 विद्यार्थ्यापासून सुरू केलं. आज 200 विद्यार्थी सर 3 वर्षाने घेतोय. 15 दिवसात हॉस्टेल फुल होतं आणि 15 दिवसानंतर बंद, ऍडमिशन बंद. त्याचं कारण तुम्हाला, माझ्या जर पालक मेळाव्याला असे जर पालक आले असते का, विद्यार्थी संख्या बसलेले, आता विद्यार्थी बसले तिथं 73, 80 विद्यार्थ्याचं गुरुकुल आहे, 73 विद्यार्थी उपस्थित आहेत आणि 37 पालक आहेत. फक्त पुरुष पालकांची संख्या 37 आहे या ठिकाणी. विचार करा, फक्त शिक्षकावर लादायचं 40,000 दिले म्हणजे लय उपकार केले असं कंडिशन आहे. वस्तुस्थिती, मी खूप वाईट बोलतो, माझं बोललेलं काही जणांना लागलं तर लागू द्या, मला काही घेणं देणं नाही. ऍडमिशन नाही आणले तर माझे थोडेच जाणार आहेत, सरलाच बोलतात तुम्ही. सर 4-2 गेले तर तयारी का, तर बोलतो कुठे गेले सर. असो, कारण लक्षात घ्या मी का बोलतोय की कंडिशन अशी, सरनं सांगितलं तसं सुरुवात होते आई वडिलापासून. आम्ही गुरु हे 3 नंबरचे, आई पहिली, वडील दुसरे आणि तिसरे आम्ही. 3 नंबर लागतंय आमचा. तुमचा पहिला नंबर लागतो. पालकानं कसं असावं, हॉस्टेलला टाकायचंय, काय पालकायला हॉस्टेलला टाकाय येते पालक लोक. मी थोडं इकडे होऊ का, थोडं बॉडी लँग्वेज बी कळायला पाहिजे कसं काय. आता हॉस्टेलला टाकाय येतात मुलं आणि हॉस्टेलला टाकाय आल्याच्या नंतर बघतो मुलाची तयारी येते, बॅग गे सगळं भरलंय, त्याच्या कपडे लत्ते सगळं भरलेलं असतं. आणि त्या हॉस्टेलला टाकताना त्यांच्यासोबत असते काय माहिती का, पिशवी भरून खायला. त्याच्यात असते बिस्किट, त्याच्यानंतर काय असेल ते, त्याला जे आवडतं ते देते. तुम्ही साधा विचार करा, आठवड्याला 15 दिवसाला तुम्ही भेटा येता, पिशवी भरून खायला आणते.
कमीत कमी सर 500-550 रुपयाचं खायला असतं प्रत्येक आठवड्याला पोराला. इथं काय खायला भेटत नाही. घरी असल्यावर खरंच 550 रुपयाचं आठवड्यात खायला देत होतात का? एक तर तिथं बिघडून ठेवले, इथं बी बिघडीत येत येऊन. 8 दिवस संपत नाहीत की लगेच त्याला चालू होतं. 5व्या दिवशी आठवण होते माय बापाची. अभ्यासाची नाही होत, तिकडली कशाची, बिस्किट पुड्याची. संपले ना मय. आणि माईनं पहिला फोन केला, माई विचारते, माय खायला ऐकाव तुला काय? इथं बिघडायले सगळा कार्यक्रम. लक्षात आलं? माझ्या आवडीचा विषय हा. महाराजांवरती 1 तास बोलायचे 21,000 रुपये घेतो. 1 तास बोलायचे. लक्षात घ्या. सरांचं माझं जरा नातं जवळच आहे म्हणून तसाच आलोय. मी फुकट नाही आलो. आलं लक्षात? फक्त प्रेमामुळे आलो इथं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी, जे बोलन ते खरंच बोलन आणि त्याच्यातून काहीतरी बदल झाला पाहिजे म्हणून बोलन. कारण आपल्याला गोड बोला आवडतच नाही. काय आहे, वक्ता असा असतो, गोड बोलला ऐकणाराला बरं वाटतं, सांगणारालाही बरं वाटतं, कार्यक्रम बरा होतो, आणणाराही बरं वाटतं. पण त्या कार्यक्रमाचा काही फायदा होत नाही. सगळं डोक्याच्या वरचा कार्यक्रम असतो. आलं लक्षात? तुम्हाला एक सांगतो, गुरुकुलला पोराला टाकलं, पिशवी भरून खायला देते, पिशवी भरून. आठवडा संपत नाही की फोन चालू. पहिली गोष्ट, आता तुम्ही कसे घातलेत मला माहित नाही, सोळंके सर आणि तुम्हालाच माहिती तुम्ही लेकरं कसे ठेवले इथे. आणि कमाल ह्यांना ठेवलेत. का कमाल आहे ते सांगतो मी तुम्हाला. कारण माय बापाला लेकराशिवाय दुसरं काहीच कळाना गेलं. इतके लाडके झालेत, इतके. पहिले म्हणत होते तळ हाताच्या फोडासारखं लेकराला जपाव. जपाव नाही तर तळ हाताच्या फोडापेक्षाही जास्त जपायला लागले आजचे पालक. इतके जपायले ते लेकराची पुरी वाट लागायली शिक्षणात. पण पोरग आणि माय बाप पोराला सोडाय काय तयार नाही. त्याची काही का वाट लागाना गेला. थोडं त्यानं इकडून म्हणा सर्दीच झाली, लगेच टाकलं, केक मारलं की इथं सर्दी झाली. त्याला फक्त सर्दी. तुम्ही आत्ता माझ्या शरीराचं टेम्परेचर बघा, कमीत कमी 90च्या जवळपास असेल. संध्याकाळी ऍडमिट व्हायला सांगितलं होतं. 6 वाजल्यापासून 10:30 पर्यंत मी सफाई केली. आज आमचा साफसफाईचा दिवस होता. 10:30 पर्यंत. आज इथं कार्यक्रम होता आणि इथला कार्यक्रम करून परत डोस घ्यायचा आता गेल्यावर आणि पुन्हा उद्याचा एक कार्यक्रम अटेंड करायचा आहे. विद्यार्थ्याला शिकवायचंय. 1 तास आता गप बसायचं. 1 तास जागेवर अजिबात उठायचं नाही. तुमची परीक्षा बघणार आहे मी, पालकायची. 4 घंटे आम्हाला शिकवावं लागतं. सकाळ सत्रात 4 घंटे, दुपार सत्रात 8 तास शिकवावं लागतं. तेव्हा हे पोरायचे रिझल्ट लागते. हे जे दिसतेत ना 7 पोरं लागली, ते कुठं लागले हे आधी डोक्यात घ्या, मग कळण हे मास्तर काय करायले. उगच नाही लागत ते. त्या सोळंके सरनं किंवा त्यांच्या टीमनं काय केलं हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पहिलं सरस्वती विद्या अकॅडमी काय ते समजून घेणं गरजेचं. हेच तुम्हाला सांगितलं नाही म्हणून ते सारखे सारखे भेटायचे. काय सारखं सारखं फोन करते, माय लेकरू बरं आहे का? त्यानं शिकवायचं का तुझे फोन उचलायचे काहीच कळाना गेलं मला. माझं थोडं असं तसं होतंय बरं का बोलताना, कारण मनातला विषय दिलाय आज. आज काय शब्द तोंडातून येते सांगता येत नाही, कारण ते मनातून येणार आहे. शेवटी माफी मागून मोकळा होतो. आलं लक्षात? कंडिशन सांगतो तुम्हाला. त्यांना काय केलंय ते आधी समजून घ्या. महाराष्ट्रातून 120 मुलं भरायचे. महाराष्ट्र राज्यातून 120 मुलं भरायचे. 120. त्याच्यात किती जण पात्र झाले? 7. आष्टीच्या सोळंके सरांच्या गुरुकुलचे 7 पोरं महाराष्ट्र राज्यात जेवढ्या विद्यार्थ्यांना परीक्षा दिली 5वीच्या वर्गातल्या, त्याच्यातले 7 पोरं या गुरुकुलचे. वाजवा एकदा टाळ्या शिक्षकांसाठी. असं नाही वाजवायचं, आपल्याला आवडतच नाही, जोरात वाजवायचे. शिक्षकांसाठी टाळी ती, हा याला म्हणते. हा आता ते सांगतो की ह्या परीक्षेत पास होण्यासाठी मी सांगितलं पहिलं महाराष्ट्र राज्यातले 120 पोरं भरायचे, त्याच्यात 7 इथले. आता ह्यांना तुमच्या पोरायला शिकवलं काय ते ऐका. पहिलं शिकवलं अंक गणित. सर मुख्याध्यापक आहेत, सरांना अनुभव आहे. 4थी पर्यंतच्या पोरायला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्याच्या पलीकडे काही येतंय सर? अंक आणि अक्षर ओळख याच्या पलीकडे काहीच येत नाही. 6 गोष्टी येतात फक्त. अंक ओळख, अक्षर ओळख, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि पाडे. जितके येत असतील तितके. तुमच्या घरी किती होते तुमचं तुम्ही बघा. सरना आल्यावर बघितले का नाही माहित नाही, पण माझी पद्धत आहे. आला की मन बेचा पर 30-300 पर्यंत सगळे पाडे बघतो. कारण प्रत्येकाला आपलं लेकरू लय हुशार असतं. इतकं हुशार असतंय
विचारूच नका. मास्तर लय हुशार म्हणते, कारण माय बापाला काही कळत नाही. मास्तरनं हुशार म्हणलं की लेकरू हुशार. त्याच्यामुळे आल्या आल्या बघायचं सोळंके सर इथून पुरं पोरग कसं आहे. सरच गेले तिथून. कुठे गेले आहेत ना, इकडून बसा. काय आल्या आल्या पाहायचं मुलं नेमके कुठे आहेत, त्यांना दाखवा पालकायला तुमचं पोरग कुठे आहे. पहिले मराठी वाचता येत नाही 8वीत जाऊन काय कायला, तरी बी लय गुणाचं असतं. लय हुशार असतं मग पोरग. शाळेत पहिलं वाचायला यायना गेलं, इंग्लिशचं ABCDचं ए बी यायना, पण पोरग लय हुशार आहे. मला पाडे म्हणायचा जाल 8वीचं पोरग येतंय 13चा पाडा म्हणते. अरे मग पहिलीच म्हणतोय र तू 13चं तुंतून कुठं वाजवितो इथं येऊन, तरी बी हुशार. पहिलं आल्या आल्या त्यांची चाचणी घ्यायची, तेव्हा कळलं आपण काय बदलायलो त्यांना. आलं लक्षात. आता ते पात्र झाले त्याचं ऐका. अंकगणित काय काय शिकले ते. अंकगणितात शिकले चिन्हाचे नियम, त्याच्यानंतर संख्यावरील क्रिया, बेरजेच्या 8, वजाबाकीच्या 8, गुणाकाराच्या 8 आणि भागाकाराच्या 8. बरोबर 24 क्रिया शिकली एकाच प्रकरणात. 24. चौथीत आला तेव्हा काय येत होतं, 4 क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. बिगर हातच्याची बेरीज, वजाबाकी बिगर हातच्याचीच येत होती, हातच्याची बिगर, गुणाकार आणि भागाकार. 6 क्रिया येत असतात. मी 8 का म्हणलं त्याचं कारण सांगतो. बेरजेचे 8 प्रकार. पहिला बिगर हातच्याची बेरीज साधे, अपूर्णांकात 2 प्रकार, मिक्स फ्रॅक्शन त्याचे 2 प्रकार, छेद समान असणारी नसणारी, आणि डेसिमल फ्रॅक्शनचा एक 7 धरा. 7 टाईपच्या बेरजा शिकवल्या, 7 टाईपच्या वजाबाक्या, 7 टाईपचे गुणाकार, 7 टाईपचे भागाकार. दुसऱ्या प्रकारात 7 21 टाईप. एक प्रकरण जरी आलं ना पहिल्या 4 वर्षात शिकलाय का, त्याच्यापेक्षा जास्त शिकला इथे येऊ. जर तुम्ही नुसतं पोरायला स्पर्धा परीक्षेला नुसतं धाडलं बी, तरी बी जे चालू रेग्युलर शिक्षण आहे का त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं होतं. मी एक प्रकरण सांगितलं, बाकी नुसते नावं सांगतो. काय विभाज्यतेच्या कसोट्या, संख्याचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, चिन्हाचे नियम, पदावली, सरळ व्याज, नफा तोटा, शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण, सरासरी, काळकाम वेग, आंतर वेळ वेग, परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ, कोण कोणाचे प्रकार. 16 प्रकरण शिकवले अंकगणितात. आता या प्रकरणाची काठिण्य पातळी आहे का. पोरग होतं तुमचं 5वीत, मास्तरनं काय जादू केली ते सांगतो. पोरग होतं 5मध्ये, आणि आता तुमच्या पोरानं जे गणित शिकलंय का ते शिकलंय पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, टंकलेखक, ST महामंडळ, इरिगेशन डिपार्टमेंट. त्याच्यानंतर सरळ सेवा भरतीतले कुठला बी पेपर देऊ द्या तुमच्या पोराच्या हातात. हे 7 पोरं जे पास झालेत ना त्यांच्या हातात सरळ सेवा भरतीचा कुठला बी पेपर द्यायचा, अंकगणिताचा. पोलीस भरती करणारे गावातले काय असतील पोरं तर त्यांचा पेपर ह्यांना आणून द्या. मी गॅरंटी देतो, गॅरंटी. हे 7 जे लागलेत का त्यांच्या हातात जर पेपर तो गेला तर 25 मार्काचा पेपर असेल, 25 गुणाचा, तो 21-22 तर सहज मारून देते. खोटं आहे सर? बरोबर. सरचा TETचा पेपर पोरायला सोडला. हे बदल केलाय तुमच्या पोराईमध्ये. तुम्ही आपले तेवढ्यातच खुश आहेत. कशामध्ये? त्या बिस्किट पुड्यात. आणि पोरगलय चांगलंय म्हणलं मग, आणि छान राहिलंय. ते एखाद्या वेळेस बिघडलंच चालन, मास्तरनं हाणलं तर चालन, पण अभ्यास नीट झाला पाहिजे. त्याचं कारण सांगतो मी. माझ्याकडे बघा, आज दिसतोय ना तरी मी माझ्या वेशात आलो नाही, कारण माझी परिस्थिती आज लय बेकार होती. मी जरा टकाटक आलो असतं का मग मी बघितलं असतं. बरोबर. एक कळलं असतं, जरा ऐकलं असतं मला. विन गिन करून मस्त कोट गेट गन गिन लावलं, आमच्या तयारीत आल्यावर आणखी चांगलं ऐकलं असतं. तुम्ही नाही माहिती लय हुशार आहे, कारण लोक बघून जज करते, आणि ते बी शिकलं पाहिजे. गुरुकुलला आल्यापासून राहायचं कसं हे बी कळत असेल पोरायला. तुमच्यापाशी लय बेकार राहत होती पोरं. 6 वाजता आल्यावर तुमचंच तुम्हाला शेतातून आल्या ओळखू येत नसेल, इतकं बेकार होत होते. केसन फिसन हेन तेन हेंद्रेवन. बदल होतो गुरुकुलमध्ये. ही परिस्थिती बर का, पण मान्य करायची नाही आपल्या. गुरुजी एवढा बदल करते, कारण हॉस्टेलमध्ये काय सुधारणा होते. सगळ्यात पहिली गोष्ट 2 भूत ह्याच्यापासून लांब जाते पोरं. पहिलं भूत आहे मोबाईल आणि दुसरं आहे टीव्ही. हे 2 जरी सुटले तुमच्या पोराचे इतर राहून बाद झालं सर. फक्त मोबाईल आणि टीव्ही एवढंच सुटू द्या. आम्ही इतके मोठे झालो, आम्ही कधी, माझ्या वडिलांना 10वीत टीव्ही फोडला होता. मला तर 9ताच जाऊ द्या, पण 10वीत बघत होतो. एके दिवशी असंच 11 वाजता ड्युटीवरून आले, मी असा टीव्ही बघायला दिसतो. मला एक छंद होता,
गाणे किंवा टीव्ही बघत बघत गणित करायचं. म्हणजे सगळ्यात शेवटचा आपला सेशन असायचं गणिताचं, शेवटचं सेशन. मग टीव्ही किंवा गाणे बघत बघत वडील 11 वाजता ड्युटीवरून आले, बुटातले पाय बूट काढले पायातले आणि अशी आमची रूमच एवढी होती, चालू झाली की संपायची. इतकं मोठं घर होतं. असं चालू झालं का लगेच संपायचं. पलीकडून कॉट टाकलेला 2 पावलं गेले की घर संपायचे. आणि मग येता येता ते पिन लावलेले, आपल्याला माहिती एंट्रीलाच बोर्ड असतो जुन्या घरामध्ये, एंट्रीलाच असतो. जशाला तशी टीव्ही होती ना, ती चालू चालू मध्ये वडला ना, आले आले ढकलून फुटली टीव्ही. ती जी टीव्ही फुटली ती माझ्या लग्नातच आली. विचार करा. तोपर्यंत टीव्ही नावाचा प्रकारच बघितला नाही. माझा बाप तसा होता म्हणून मी सुधारलो. मी 9वीला नापास झालेला माणूस आहे. 9वीत आता नापास करायचंच नाही म्हणतंय शासन. आता चालू केलंय परत, चालू शैक्षणिक वर्षापासून. आणि नापास व्हायला पाहिजे. 9वीला नापास झालं तो कंडिशन सांगतो. 2 मित्र आम्ही शेजारी राहणारे नापास झालो. नापास. किरण नाव होतं त्याचं. त्याच्या बापानं इतकं हाणलं त्याला, विचारायचं कामच नाही. बेशुद्ध पडलं पोरग नापास झालं म्हणून. काय बेशुद्ध पडलं, जशाला तसं उचललं नेलं. आणि माझ्या वडिलाचा एक होता शब्दाचा मार इतका होता, कारण मी इतका ऐकणारा होता. सर म्हणले ना, कुणाचं संस्कारच तसे होते, कुणाला वाईट वाटणं असं वागायचं नाही. तसं माझ्या आई वडिलाला वाईट वाटलं त्या दिवशी नापास झाल्यावर. कारण नापास का झालतो त्याचं कारण सांगतो सर. आपल्या इकडलं शिक्षण, आता तुम्ही बीड जिल्ह्यात येतात का नाही माहित नाही, पण मी नेहमी हे म्हणत असतो, आपल्या इथलं शिक्षण आणि पुणे जिल्ह्यातल्या शिक्षणात लय फरक आहे. आता माझ्या 8वीचं शिक्षण माझं कसं होतं ते आधी ऐका, मग कळण नापास का झालो. वार्षिक परीक्षेचा पेपर लिहिलं तर मित्र हिवऱ्याच्या शाळेत वार्षिक परीक्षेचा पेपर. आणि आम्ही गाईड दिले 5-6 जणांना, शिक्षकांना, प्रत्येकाच्या हातात गाईड. आम्ही एवढे हुशार होतो, ह्यानं पहिल्या प्रकरणाचं चाळायचं, ह्यानं दुसऱ्या प्रकरणाचं, ह्यानं तिसऱ्या चौथ्या. वार्षिक परीक्षेचा पेपर लिहायला पहिल्यापासून गाईड चालायचं. इतके हुशार होतो आम्ही. दिवाळीच्या पुढचा अभ्यास असतो ना, मग एवढे हुशार होतो. तरी बी मला माझी आजी, माझ्या घरचे, माझ्या गावातले म्हणायचे, माय किती हुशार आहे. अशा म्हाताऱ्या कोताऱ्या बाया मंदिरावर पोती वाचायचो. मी वाचायचो आणि वडील सांगायचे काय. अशा बाया अशा बोट मोडायच्या, माय किती हुशार आहे. किती हुशार होतो 8वीत बघा. एवढे हुशार होतो आम्ही, म्हणून नापास झालो 9वीला. पुण्याला गेल्यावर शिक्षणाचा खरा अर्थ कळला. आता या पोरायला एक गाणं म्हणायला पुरं गाणं म्हणते, आणि तिथंच एखाद्या प्रश्नाचं उत्तर सांगायला नाही सांगता येणार. ते का सांगता येत नाही म्हणून विचारायचं. हॉस्टेलमध्ये तुम्ही भेटाय आल्याच्या नंतर पहिली गोष्ट काय करायची? पहिली गोष्ट पालकाईनं ते खाणं पिणं. नंतर काय करायचं तर आठवडाभर तुला काय शिकवलंय हे सांग पहिलं मला. दुसरा सांगून झालं, आणवह्या काय काय शिकवलं सोळंके सरनं, काय शिकवलं दुसऱ्या एखाद्या सरनं, नितीन सरनं काय शिकवलं, अजिम सरनं काय शिकवलं, ह्याच्या वह्या घ्यायच्या, त्या वह्या बघायच्या. एखादं पोरग हुशार असतंय हे तुम्हाला माहित असतंय, वर्गात हुशार आहे, त्याची वही बघायची ना आपल्या पोराला दाखवायची. हे नाही हे असं लिहिलंय, तू कुठं लिहिलंस. हे नाहीत करीत आपण, अजिबात करणार नाहीत. कसा आहे काय, तुमचं लक्ष फक्त ते लेकरावर दिसाय कसा आहे काय, केस गिस वाढले, कटिंग करायचं आहे ह्याच्याकडेच लक्ष माहिती. बापाचंही त्याच्याकडेच आहे. आल्या आल्या भेटला का संपलं का, त्याच्याहून काही घेणं देणं नाही. शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य जुनं, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, जो पेईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिकलोत म्हणून बोलतो, नसतोच शिकलोत ना तर मी बी वाळल्या खोडा मागे फिरलो असतो. वाळलं खोड कळलं का, खेड्यातले म्हणून शब्द वापरलो. आवताच्या माग ह्या बांधाची त्या बांधाला फिरलो असतो मी बी. शिकलोय म्हणून येतंय. आपल्या पोरायच्या पाठीमागे इतकं उभं राहायचं, आणि जितके हे संकटातून जातील, जितके संघर्षातून जातील तितकं चांगलं. नाही तर बॅगाच्या बॅगा भरून आणते सर आठवड्या भरायला. 15 दिवसाला लातूरून पोरग गावात येते आणि गावातून दुसऱ्या दिवशी लातूरला जाते. खर्च किती होतोय तुम्ही बघा. 1 दिवसाचं लेक्चर बुडतंय आणि आठवड्याला मात्र पोरग येते का माहिती का, बॅगा घेऊन काय करायला, कपडे धुईला. वस्तुस्थिती ही. काही काही पोरं शिकाना गेलेत, मायबापाची शिकवायची इच्छा आहे पण शिकाना गेलेत का माहिती का,
आतापर्यंत त्याला कधी बाहेरचं खाल्लंच नाही, त्याला पचतच नाही म्हणून. काही काही जण वापस आले, काही काही जणांची अवघड झाली कंडिशन, गावातली फॅमिली हलवावं लागली लातूरला पोराला शिकवायचं म्हणून. सगळे वांदे झाले. एक तर शेती पडीत पडली, दुसरी गोष्ट उत्पन्नाचं साधन नाही, ह्याला शिकवायला 2-2.5 लाख सालाला लागायला लागले. काय वरून ते 2-2.5 लाख नुसत्या शिक्षणाचे, तिथं राहायचा खायचा गावाकून जायचा यायचा खर्च हे सगळा बघा कसा व्हायला. त्याच्यापेक्षा जितक्या लवकर पोराला बाहेर टाकतात तितक्या लवकर चांगलं. मुलं आता हाताने कपडे धुत असते, माझ्याकडे येते, पहिलीच्या पोराला कसं धुता येईल मी म्हणत असतो, मी धुतो, तुम्ही नका काळजी करू. मग मी बघतो किती खराब झाला तर मी धुईन, तुम्ही नका काळजी करू ते कसं धुईन काय धुईन ते. माझं पोरग आज 5वीत जाईन, आता 5 वर्षाचं होईल, पोरायसोबत ठेवतो मी त्यांना. काही काही जण म्हणतात सर खायचंच नसते, म्हणजे खायची सोय नसते. 7 वर्ष झालं तेच खात होतो आम्ही हॉस्टेलचं, आम्हाला अजून 7 वर्षात काही नाही झालं. तुमच्या पोराला सालातच काय होईल त्यानं? माझं 5 वर्षाचं पोरग तेच खात आहे, कारण खाण्यावर खर्च होत नाही हॉस्टेलमध्ये, अजिबात खर्च होत नाही. तुम्हाला वाटत असं नाही किराणा खर्च होतो. हॉस्टेलमध्ये खर्च खाण्यावर होत नाही. सगळ्यात जास्त खर्च होतो कशावर माहिती का? मेंटेनन्स जो आहे, शिक्षकांचा पगार आणि भाडं. जेवढं भाडं आहे का तेवढं किराणा बी लागत नाही. बल्कमध्ये किराणा असतो हा. तुमचा 2000चा किराण्यात ना एक बाईक, समजा उदाहरणार्थ 2000 किराणात एक कुटुंब चालत असेल तर इथं लय झालं 10-12 हजाराच्या किराणात होतं. इथे का होतं? जिबीचे चोचले पुरवायचे नाही, इथं पोटाची खळगी भरायला शिकवत होता. जिबीचे चोचले पुरवायला शिकवलं, हे पोराचा कार्यक्रम झाला म्हणायचा. तुम्ही पोराला पोटाची खळगी कशी भरायची हे शिकवा, जिबीचे चोचले पुरवायला शिकवू नका. त्यांचं काम त्यांना करू द्या. त्यांचं काम त्यांना का करू द्या म्हणतोय त्याचं कारण सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. उदाहरण देतो की प्रत्येकाला वाटतं छत्रपती व्हावं म्हणून. मग पोरग छत्रपती, एक विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणून मराठी भाषेचं काय लिहिलं, व्याकरण लिहिलं. विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणतात. एक दिवस शास्त्रींना विचारलं की तुम्हाला काय व्हायचंय, का म्हटलं जातं विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेतले शिवाजी का म्हटलं जातं? त्याचं कारण सांगतो की शास्त्रींना एक दिवस पत्रकारांना प्रश्न विचारला, म्हणे शास्त्रीजी तुम्हाला काय व्हायचं म्हणे. तर त्यावेळेस त्यांना स्वतःहून तोंडातून उत्तर दिलेलं आहे की मला मराठी भाषेचा शिवाजी व्हायचं. शिवाजी म्हणजे सर्वोच्च होणं. लक्षात आलं? तसं तुमच्या पोराला जर सर्वोच्च व्हायचं असेल ना, म्हणजे शिवाजी व्हायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधी जिजाऊ सारखं वागायला शिकलं पाहिजे. किती कठोर असलं पाहिजे मुलाच्या बाबतीत तुम्ही ते सांगतोय. शिवाजी असेच घडत नाही का? महाराजांवरती आलेलं सगळ्यात मोठं संकट, ज्या संकटाकडे पाहून तो प्रसंग आठवून मी कोविड मध्ये सर एकही दिवस हॉस्टेल बंद न करता चालवलं. आता काय करायचं हा प्रश्न माझ्या समोर ज्यावेळेस उभा राहिला ना, त्यावेळेस मी आठवली फक्त आणि फक्त माझ्यासमोर डोळ्यासमोर उभं होतं अफजल खानाची स्वारी. महाराजांवरचं सगळ्यात मोठं संकट आहे. उभ्या आयुष्यात महाराजांना 50 वर्षाचं जे आयुष्य जगले त्याच्यात सगळ्यात मोठं आलेलं संकट म्हणजे अफजल खान. साधा नव्हता हा, तोच अफजल खान होता ज्या अफजल खानानं शिवाजी महाराजांचे वडील यांना कैद केलेलं होतं. हा तोच अफजल खान होता ज्यानं कनकगिरीच्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराजांना फंद फितुरीनं मारलं, कट कारस्थान करून मारलं. विचार करा. आणि त्याच अफजल खान, तोच जो अफजल खान आहे तोच आता छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा उचलून येतोय. त्यावेळेस आईचं काळीच काय म्हणत असेल, मासाहेब जिजाऊ काय म्हणले असतील, अरे हा तोच अफजल खान आहे ज्यानं माझ्या पतीला कैद केलं, हा तोच अफजल खान ज्यानं माझ्या थोरल्या पोराला मारलं, आणि हा त्याच अफजल खानाला आज माझा धाकटा पोरगा भेटायला जाणार आहे. त्यावेळेस मासाहेब जिजाऊ काय म्हणले असतील ह्याचा विचार करा. हा प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर याच्यामुळे सांगतोय की उद्या तुमच्या मनात यायला नको की माझं पोरगा हॉस्टेलला टाकलं तर काय होत असेल त्याचं. उगच नाहीत शिवाजी होत. मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दालनात सगळी तयारी झाली, चिलकत वगैरे अंगरखा सगळे घातलं, आणि जाता जाता मासाहेब जिजाऊचं दर्शन घ्यायचंय म्हणून मासाहेब जिजाऊ 7 राण्या शेजारी लहान शंभूराजे असे उभे आहेत त्या दालनामध्ये जिजाऊंच्या, आणि शिवाजी महाराज दर्शन घेण्यासाठी आलेत मासाहेब जिजाऊचं अफजल खानाला भेटीला जायच्या आधी.
काय वाटलं असेल ते सांगतो तुम्हाला. आणि सहज महाराजांच्या मनात मासाहेबाचं दर्शन घेतलं, शंभूराजांना जवळ घेतलं आणि सहज राजांच्या मनात जाता जाता विचार आला की न राहून आम्ही परत आलोच नाहीत तर मासाहेब जिजाऊंचं काय होईल, हा स्वराज्याचा जो आम्ही डाव मानला याचं काय होईल, असा प्रश्न सहज आला शिवबाराजांच्या मनात. आणि राजे जायला निघाले. जाता जाता चौकट असते उमरा ओलांडताना सहज नुसतं ओलांडायच्या आधी मासाहेब जिजाऊकडं राजांना नुसतं नजर वळ करून शेवटचं दर्शन घ्यावं म्हणून बघितलं. जर नाही आलं तर त्यावेळेस मासाहेब जिजाऊ शिवबाराजांना काढाडल्या. लक्षात घ्या काय म्हणतात, नुसतं नजर महाग फिरवली म्हणून काढाडल्या की शिवबा तुम्हाला भीती वाटते का अफजल खानाला भेटायला जायची, तुम्हाला वाटतंय अफजल खान तुम्हाला मारीन म्हणून, आणि तुम्हाला जर मारलं तर लक्षात ठेवा तुम्हाला जर माझी चिंता वाटत असेल, मासाहेब जिजाऊ लक्षात घ्या काय म्हणतायत शिवबाराजांना की माझी जर चिंता वाटत असेल तर माझी चिंता अजिबात करू नका. मी असं समजेल की मग पहिल्यापासून निपुत्रिक होते म्हणून, आणि स्वराज्याची चिंता वाटत असेल तर स्वराज्याची चिंता देखील करू नका, कारण स्वराज्याच्या गादीवरती हा शंभूराजांना बसून स्वतः स्वराज्याचा राज्यकारभार बघे असं म्हणणाऱ्या माता पाठीशी खंबीरपणे उभा पाहिजेत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होतात, म्हणजे सर्वोच्च होतात पोरं. लक्षात घ्या, नाही तर आपल्या माता निघालं तरी डोळ्याला पदर पार ओला होऊस तर रडतात अजून. तू पोरग कुठं धाडायला, सीमेवर धाडायल्यासारखं करायला का? अरे हॉस्टेलला पाठवताय तुम्ही, ते का जबाबदार व्यक्तीच्या हाताखाली देताय. विचार करा किती कर्तव्य पार पाडतात तुम्ही. आज तुमची जिम्मेदारी इथं असणं, वर्षातले 2-3 तास तुम्हाला देणं होत नाहीत पोराला, आणि ते मास्तरला येऊन शिकवते. काय केलं तुम्ही? मला या पुरुष पालकाला खरंच आज प्रश्न विचारायसारखा आहे. 80 पोरं हॉस्टेलमध्ये, 40 जण हजर आहेत. काय करायला 40 जण? आज गरज होती इथं त्यांची. मुलगा काहीतरी इथं ऍक्टिव्हिटी करणार आहे, त्याचं कौतुक करणं आपलं काम आहे. आपण इथं असणं गरजेचं. 1 तास वेळ देऊ शकत नाही. फक्त शिक्षकाला 40,000 दिले म्हणजे जिम्मेदारी संपली असं होत नाही. पहिल्या वाक्यात बोललो होतो. आपल्याला बी त्यांच्यासारखं करावं लागेल. चुकलं ना तिथं दरडावून सांगावंच लागेल तुम्हाला तुमच्या पोरायला, इथं चुकतंय तुझं. त्याच्यामुळे आल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला सांगितलं, पहिली गोष्ट. दुसरा महत्वाचा मुद्दा आता सांगणार आहे मी, की लक्षात घ्या इथं ह्याविषयी तर बोललोच. दुसरं एक आहे की बऱ्याच पालकांच्या अशा समस्या असतात, सातत्य ठेवत नाही कोणत्याच कामात. सातत्य नसतं. सातत्य तुम्ही किती असलं पाहिजे, स्वराज्य असंच उभा राहिलं नाही. मला कुठं बी आणि कसल्या कार्यक्रमात उभा करा, मी महाराज तुम्हाला त्याच्यात दिसणारच. 6 महिने मुलुकगिरी करायची, 6 महिने आपलं घर सांभाळायचं, प्रपंच सांभाळायचा, असा महाराजांना ठोकताळा. लक्षात घ्या. तर त्या पद्धतीनं आत्ता मुलाला वारंवार भेटायला येणं, म्हणजे नवीन असतात त्यावेळेस मुलाला वारंवार भेटायला किंवा सतत भेटायला येणं, हे पालकाने 100% टाळलं पाहिजे. त्याचं कारण सांगतो. एखादं लेक्चर चालू असतं, प्रत्येक प्रकरण एकमेकावरती डिपेंड आहे. ज्याचे पालक सतत भेटायला आले त्याच्या पोराचं नाव त्याच्यात नसणार आहे, मी 100% गॅरंटीनं सांगतो. ज्याचे पालक कायम भेटायला आलेत का, पोरायची खुई 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 खुई, जे पोरग इथं रडतंय अजून बी 6 महिने होऊन बी, ज्या पोराच्या डोळ्यात माय किंवा बाप घरी जाताना येताना काय डोळ्यात पाणी येतंय, माईच्या बापाच्या किंवा पोराच्या, त्या पोराने राहूच नाही इथं, उपयोगच नाही त्यांचा. ते शिकूच शकत नाही डायरेक्ट. त्यांना तिथलं प्रेम आठवतं, इथलं शिक्षण नाही आठवत. आलं लक्षात. आणखी एक आहे, पालकाच्या बाबतीत होणाऱ्या, आपल्याकडून होणाऱ्या चुका सांगायला, पालकाकडून होणाऱ्या चुका. सरनं दिलंय त्या वेळेत भेटाया, म्हणजे जेणेकरून तो दिवस फ्री असतो, तुमच्या पोराचं कुठलंच लेक्चर बुडत नाही. 1 वर्ष, कमीत कमी 1 वर्ष, म्हणजे 5वीचा 4थीचा वर्ग आपण ज्या कामासाठी त्याला इथं टाकलंय, म्हणजे नवोदय असेल, सरस्वती विद्या अकॅडमी असेल, अशा परीक्षेला ज्यावेळेस तुम्ही पोरग बसवताय त्यावेळेस कोंबडे, बकरे, वाढदिवस, त्याच्यानंतर काय लग्न, सण, उत्सव हे सगळे बंद करायचे. सगळे बंद, काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. पोरग कशालाच नेत नाही.
कळलं? मामाचं लग्न आहे, पोराला गरज आहे तिथं, 4 दिवस आधीपासून पोरग तिथं, पुन्हा म्हणायचं रिझल्ट आला नाही. कंडिशन आहे. मी काय खोटं बोलत असेल तर बिंदास बोला मला, कारण मी असा तासून निघालेलो आहे. 15 वर्ष गेलेत भाऊ याच ह्याच्यात, 15 वर्ष. आणि जे बोलतो ना असंच बोलतो, मायापाशी कच्चे बच्चे नसतेतच. ऍडमिशन करतानाच इतकं बोलतो मी. हे वायबल असतात ना जे लाडके लुडके, ते राहतच नाहीत आपल्यापाशी, आधीच पळून जाते. टेन्शनच नका नका वा मास्तरला कडे काही म्हणजे चुका. मी माझ्या कामात बी तसाच आहे. सर न 7 पोर आहेत ना सरचे लागलेले, ते त्यांच्या कामात परफेक्ट आहे म्हणून ते नाही तर तुम्ही तुमचं काम नीट करीन आणि बोलायला कोण ऐकून घेईन तुमचं? अजिबात ऐकून नाही घेणार. तसं तुमचं काम, मुलाचे लाड करणं सगळ्यात पहिलं बंद करा. मुलाच्या हातात मोबाईल अजिबातच द्यायचा नाही. पोराव तुम्हाला सांगतो, आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल, मोठं तुम्हाला काहीतरी बनायचं असेल तर एक करा फक्त, आयुष्यात कधी मोबाईलला हात लावू नका तुम्ही. कवर ज्या दिवशी तुमचं शिक्षण पूर्ण होईल त्या दिवशी तुमचा मोबाईल, तोपर्यंत मोबाईल तुमचा नाही. माय बाप जरी आले तरी त्यांच्या मोबाईलला आजपासून हात नाही लावायचा. नाही तर हा भेटायला येते, पप्पा भेटायला आले, पप्पाला मिठी मारायची असती, मोबाईल खिशातला घेऊन आधीच लगेच चालू होते. असे बी काही जण बहादर आहेत, मी बघितलेले. माझ्या देखत हिंमत नाही पोरायला हात लावायची मोबाईल. सांगायला आलं लक्षात? गरज नाही तुम्हाला. खरी गरज आहे का सांगा तुम्ही? पण आपलं काम काहीतरी होतंय, काम करू देत नाही आपल्याला म्हणून मोबाईल द्यायची सवय आपणच लावली. सर म्हणले मागाशी तसं. आता आपल्यालाच सुटाना गेली, मग काय करणार? तुम्हाला खोटं नाही सांगत, हे वाक्य अजून बी लक्षात ठेवा की त्यांचेच मुलं हुशार आहेत ज्यांना त्यांच्या मुलाला वेळ दिला. इथं देखील तेच हुशार आहेत ज्यांना त्यांच्या मुलाला वेळ दिला. 1 तास आतापर्यंत सगळ्यांनी इकडं टंट मारले, महाराज वगैरे, हे म्हणजे बायाला ह्या सिरियलचं त्या सिरियलचं नाव घेत होतो आपण, बरोबर? आम्ही व्याख्यात आहे, 4-2 सिरियलचे नाव पाठ करायचे, माईला ढोस द्यायचे, आहे का नाही? हा, पण कंडिशन अशी झाली, पालक म्हणजे उदाहरणार्थ सांगतोय मी, वडील आणि आई हे मी फक्त कुणाचा त्याग सांगितला? मासाहेब जिजाऊचा त्याग सांगितला की दुसरा पुत्र भेटायला जात असताना बी कोणती किती हिंमत द्यावी पोरायला. लक्षात घ्या, मृत्यूच्या दाढेत जातोय पोरगा तरी देखील आई काय म्हणते की मी पहिल्यापासून निपुत्रिक होते असं समज. तसं बापाचाही त्याग त्याच्या मागे किती ते सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज घडाय माग बापाचा त्याग किती, माय बापाचा त्याग. ओके, उभ्या आयुष्यात वयाच्या 11व्या वर्षी मंगरूळ, ओके, कर्नाटकातून राजे इकडे पुण्याकडे निघाले, वय वर्ष 11. 11व्या वर्षी मोठा पुत्र म्हणजे संभाजी राजांना घेऊन कुणी राहायचं? शहाजी राजांना. आणि धाकटे पुत्र शिवाजी राजांना घेऊन कुणी राहायचं? मासाहेब जिजाऊनं. कुठं? पुण्यामध्ये. पुढच्या 39 वर्षाच्या हयातीत हे दोघं नवरा बायको फक्त 2दा भेटले. किद्दा? 2 वेळेस. मी शिवबाला घडवते, तुम्ही संभाजीराजांना घडवा. लक्षात घ्या, 2च वेळेस. मग बापाचं कर्तव्य बापानं पार नाही पाडलं असंय का लांब राहून? तर त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण आपल्या पोरायला किती वेळेस सांगतो अभ्यास करत जा, आल्यानंतर किती त्याच्या वह्या बघतो, किती वेळेस त्याला जाणीव करून देतो की आपलं काही खरं नाही भाऊ, 2-2.5 एकरच आहे, 10 एकर जरी असली तरी त्याच्यात काही होत नाही. कितीदा बोलतो हे पोरायपाशी? काय 10 एकरवाले शेतकरी, मी 10 एकरवाला शेतकरी, काय होत नाही. दरवर्षी माझ्याच खिशातले पैसे जातात शेतात. तुम्ही म्हणता काही कमी टाकीत असताना, कष्ट करीत नसताना. 10 एकरला गडी किती तुमच्या इथं? माझ्याकडे 2 आहेत. 3 लाख रुपयाचे गडी, त्यांच्या 2 बायका, तरी बी मला काहीच उरत नाही. त्याच्यामुळे माझ्या पुढं पाटीलकी झाडायची नाही तर पोरा पुढं झाडतात तुम्ही पाटीलकी. पालक खेड्यातले त्याला ते जाणीवच होऊ देऊ नका तुमच्याकडे 10 एकर आहे म्हणून. ते तिकडे डोळा ठेवून राहते, हाय बापाची 10 एकर, हाय बापाची 10 एकर. काय करायचे? तुमच्यासारखे कष्ट करायला लावायचे, रातचं दाऱ्यावर धाडायचे, उन्हातानाचं काय रान घोळायला लावायचे त्यांना? कापूस याचा उन्हात तानात. तुमचे आजचे लाड पोरायला उद्या हे करायला लावणार आहे. त्याच्यामुळे आज लाड करू नका. आज इथं जगातलं सगळ्यात सोपं काम करायले ते तुमचे जे लेकर आहेत ना, आज जगातलं सगळ्यात सोपं काम करायले.
पण सगळ्यात सोपं काम करून ते जगातले सगळ्यात चांगले गुणवंत किंवा चांगला पैसा कमावणार आहे कोणतं? फॅन खाली बसून अभ्यास करणे. ह्याच्या इतकं सोपं काम आहे का? आहे का काय काम? ह्याच्या इतकं सोपं काम आहे का? फॅन खाली बसायचं ना अभ्यास करायचं, घाम येत नाही, ऊन लागत नाही, ताण लागत नाही, काहीच नाही. सगळ्यात सोपं काम करायला तुम्ही, तरी मी तुम्हाला डोक्याला ताण आहे. आलं लक्षात? इथून पुढे एकच डोक्यात ठेवायचं, ओनली स्टडी, फक्त अभ्यास. अभ्यास केल्यानं काय होतं ते सांगतो, माझ्याहून उदाहरण सांगतो. 3 पिढ्या झालं घरातले शेती करतात माझ्या. किती? 3 पिढ्या. बहिणीच्या लग्नासाठी वडिलांना 1 एकर ऐकली, चुलत्यानं 4 एकर ऐकली 3 पोरीसाठी. आजोबानं 17 एकर घेतली, म्हणजे कमावली इकडलं इकडं. आजोबाकडे 17 एकर होती. उदाहरण सांगायला तुम्हाला. किती होती? 51 एकरचा नंबर होता पांजाचा. त्यांना 3 पोरं, किती झाले? 17 एकर. या दाखवा शिकल्यावर काय होतं उदाहरण सांगायला. किती एकर? 17. 2 पोरायला किती आली? त्यांना 2 पोरं, माझे वडील आणि चुलते, किती आली? 8.5 एकर. त्याच्यातली 1 एकर इकली, 7.5 एकर. त्याला वडिलाला आम्ही 2 पोरं पुढं. आता किती झाली सांगा? 3.5 एकर. म्हणजे मी 3.5 एकरचा मालक आहे आज. आलं लक्षात? माझ्या 3 पिढ्या कष्ट करत होत्या. 3 पिढ्या 51 एकरचा 3.5 एकर वर आलो. 3 पिढ्यानं कष्ट केले. एकटा मी शिकलो, एकटा. 1 कोटीचं घर बांधून राहतोय माजलगाव मध्ये. किती? या कधी बघायला. 1 कोटीचं घर आहे माजलगाव मध्ये. एकटा शिकलोय फक्त घरात. आलं लक्षात? त्याच्या शेजारी दुसरं एक निघाले खेटूनच, ते घ्यायचा विचार चालू आहे आता. फक्त शिकलोय म्हणून ना, लक्षात ठेवा. हा फरक आहे शिक्षणात. समजलं? ते जर घर नाही घेतलं तर लई जणाला सांगून ठेवली 5-6 एकर बघून ठेव. का? म्हणलं पुरं पोट्याला आता विचारते शेती किती, पुन्हा ताण नको यावला. आपण आहेत तर किती जणांनी तर पॉलिसी काढली. 1 कोटीचा मालक आहे, मेलो तरी. आलं लक्षात? आलं लक्षात? हे प्लॅनिंग तुम्हाला करावं लागणार आहे तुमच्या पोराची भविष्याची. कशानं बी जाऊ द्या, 1 कोटी घरच्याला भेटते. कुणी केली प्लॅनिंग? ह्या प्लॅनिंग शिकण्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं. शिक्षण त्याशिवाय बदलू नाही शकत तुम्ही परिस्थिती. अजिबात बदलता येत नाही. एवढे कष्ट केल्यावर तुम्ही कुठं चंद्रावर गेलो असतो. तुम्ही जेवढे शेतात कष्ट करतात का, तेवढा वेळ जर कष्ट केले असते तर मी तर म्हणलं चंद्रावर गेलो असतो प्लॉट घ्यायला. विचार करा. त्याच्यामुळं शिक्षण खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी पोरं हॉस्टेलला टाकलेत ह्याची चिंता सोडून द्या. खायचं प्यायचं कमी भेटलं तर चालेल, पण मग पोरगं नीट शिकलं पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्या. शिक्षकांना काय शिकवलंय, आठवड्याच्या आठवड्याला त्यांचा पाठपुरावा घ्या. आल्यानंतर पोरायला विचारा काय शिकवलं काय नाही. वह्या बघा, वह्या पेन पुस्तक ते बघा, तरच फायदा आहे, नाही तर काही फायदा नाही. उद्या तुम्ही आहेत त्याच परिस्थितीत राहणार आहे. तुमची 4 एकर आहे, तुम्हाला 2 आहेत, ती 2-2 एकरवर येणार, ती गुंठ्यावर येणार. ह्याच्या पलीकडे काही बदल होणार नाही. त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या लक्ष द्या. आणि सगळ्यात मेन कौतुक करायचंय ते हॉस्टेलचं. कशाचं? हॉस्टेलमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाचं. तुम्हाला तुमचे 2 सांभाळणं होत नाही सर, 80 लेकरं सांभाळायचे. होत असेल कधीतरी चुकून एखाद्याला बोलणं, होत असेल कधी रागाच्या भरात एखाद्याला मारलं म्हणून डायरेक्ट काय त्याला पोरालाच घेऊन जायचं. आमचं नाही वाटोळ होणार, तुमचं होईल. 4 जणात उगाच चर्चा करायची, हा मास्तर लय मारते. अरे तुमच्या मुलाचं चुकलं म्हणून मारलं. असे बी काही जण पालक आहेत. हे इथलं गाव आहे सर. उदाहरण मी का दिलंय लक्षात घ्या. ह्या गोष्टी पुढे तुम्ही यांच्या बाबतीत करू नका, कारण खचतात असे पालक. हे सोपारा का काहीतरी येता येता पाटी वाचली म्हणून मला आठवलं. मिठे कुठे? मिठे आहेत ना. 3 पालक होते. उदाहरण सांगायला तुम्हाला. 3 जण पालक होते. 3 3 पोरं हॉस्टेलमधून ग्राउंडवर सोडले. असं हॉस्टेल आहे, असं ग्राउंड आहे. ग्राउंडवर सोडले. ग्राउंडवरून पोरं खेळले गेले.
कुठं जायचं त्यांचं ठरलं जायचंय बुवा, आणि मी आधीच सांगितलेलं असते मी जिम्मेदार नाही गेला तर. तुम्ही तुमच्या लेकराला कसं समजून सांगायचं तर सांगा आणि ठेवा, कळलं. तुमची त्याची संमती असेल तरच ठेवा, नाही तर ठेवू नका बुवा. काही घेणं देणं नाही मला त्याच्यावर. कारण तुम्ही हॉस्टेल येऊन बघा, लॉक जर लावलं ना तर बाहेर कुठूनच येता येत नाही. तरी बी रातच्या 2 वाजता पोरं गेली. किती वाजता? मायबाप शिकवते ते जा म्हणून, मास्तर शिकवतोय जा म्हणून. मी आल्या आल्या ऍडमिशनला म्हणतो माझ्याकडे 3 गाड्या आहेत. आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलतो, काय शक्तीचा कार्यक्रम, कुठे बोलत शक्तीच्या कार्यक्रमाला गेलो. अशी गाडी बाजूला लावली, काय एक जण खिलार बैलाची गाडी आली, ह्या कडीपासून त्या कडीपर्यंत एक बाजू पुरीच नेली गाडीने. ती गाडी बाजूला ठेवली, दुसऱ्या गाडीत आलो. तो उदाहरण सांगतोय, आल्या आल्या पालकाला सांगतोय की बाबा तुम्ही आणि लेकर 2 जण मिळून सांगा तुमच्या विचारानं असन. कारण तुम्ही 4, 5, 9 वर्ष सांभाळले, तुम्हीच सांगू शकता त्याला इथं काय चांगलं आहे काय वाईट आहे. तुमच्या लाडानं ते वापस येतात, आमच्यामुळं नाही. आम्ही आमचं काम करतो, शिकवायचं, खाऊ घालायचं, हे करायचं. मग असे जर गेले आले चुकून तर हे लय नंबरी असते. हे पोरं हे कुठं जात नाहीत. मागच्या 10 वर्षाच्या सोळंके सर अनुभवावरून सांगतो, कुणी जर गेलं ना लय ताण घ्यायचं नाही, ते नीट घरीच जाते. कारण जाणार तेवढं छत्रंग असते म्हणूनच जाते. ते ना मायबापाचं ऐकतंय, ना आजी आज्याचं ऐकतंय, ना आपल्या शिक्षकाचं ऐकतंय. त्याच्यानं लय लोड घ्यायचा नाही. हा जाऊस तर काळजी करणं काम आहे. असे गेले, थोडे गेले की सापडले. पालकाला फोन केला की तुमची पोरं पळून जाऊ लागले, सापडलेत बुवा, काय करायचं. म्हणे एक पाहुणे येले, त्यांना पाहुण्याला फोन केला होता इकडे इकडे या म्हणून, पण ते जातानाच मला सापडले. ते पाहुणे येले त्यांच्यासोबत द्या म्हणे पाठवून. 3 वाजता झाली घटना, 4 वाजता सोडलं. 6 वाजता 3 पालक माझ्यावर केस करण्यासाठी आले. तिथे कुठे आहेत पोरं? मीच बसवून दिलेत गाडी आणि मला म्हणतात कुठे आहेत पोरं. अजून सोळंके सरला अनुभव नसन, केस पीस केलेलं नसन एखाद्याला, झाली का वा. हा म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही शिकवायलो तुमच्या पोरायला. तुमचं ऐकायला गेले, आमचं काय ऐकणार. असे केस संतोष देशमुखचे मारेकरी 2 महिने झालं फरार आहेत. एवढं झालं केसाला धक्का लागा नाही त्याच्या, इतकं मारून सगळं असून काय होणार आहे आपला विचार करा. काय होणार आहे का? घाबरायचं. आलं लक्षात? हा 6 वाजता वापस येऊन कुठं आहेत पोरं? मी म्हणलं पोरं ते पाहुण्यासोबत पाठवले, तुम्हीच फोन केलता. मी कसं मी बोललोच नाही म्हणे. म्हणलं रेकॉर्डिंग आहे माझ्यापाशी, बोललोच नाही. नेमकं मी बाहेर गेलेलो होतो, ते शिक्षकायला झापायला. आमच्या मॅडमनं फोन चालू केला आणि चालू ठेवला. त्यांना काय माहिती मी कोण आणि काय आहे ते माहितीच नाही. वापस आलो तर पालकायला सांगितलं मग काय आहे काय नाही. ते केसच्या ह्याच्या त्याच्या धमक्या द्यायला लागले आणि ते देत होते पैशामुळे. फीस परत पाहिजे होती, आपल्या इथं भेटत नाही एकदा भरले. मग मी त्या वर्षीपासून एक ठरविलं, पालक फक्त फीससाठीच असं करतात ना, पर डे 500 काट. पर डे किती कट? 500. बाकीचे देऊन टाकायचे, आपला काय लॉस काय. म्हणजे झंझट होत नाही, डोक्याला ताण राहत नाही, हेड्याक नाही. आलं लक्षात? आणि असे पालक ज्या दिवशीपासून झाले त्या दिवशीपासून पोरायची वाट लागली. ज्या दिवशीपासून किती भेट होत होतो आपण शाळेत चालला, किती जणांचे पालक तुमचे, किती जणांचे मायबाप शाळेत येतात विचार करा बरं. तुम्ही येताना शिक्षणाचं विचारायला या, माझ्या पोराच्या काय खोड्या आहेत ना ते विचारायला या. मी असले रिकाम धंदे करायला येऊ नका, त्याने काय होत नसते. 2 दिवस ताण येते तुमचं पुढार पण तुमच्या गावात दाखवीत जा, इथं नका संस्थेत दाखवत जाऊ. काय फायदा होत नाही या गोष्टीचा, तुमचंच वाट लागते. सर म्हणले तसं तुम्ही तुमच्या लेकराई देखत बोलतात ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याचा दुष्परिणाम तुमच्या लेकराईवरच होतोय. अनावधानानं तुमच्यावरच परिणाम होणार असते, म्हणून सांगायला. आलं लक्षात? आणि इथून पुढं कळकळीची विनंती, सर मुद्दाम येणार मी पुढच्या वेळेस काय. आणि जे आले नाहीत का त्यांना हे व्हिडिओ दाखवायचा नका ते सर काय बोलले म्हणून काय. आणि पुढच्या वर्षी मात्र 80 पोरं ना तर मोजून 80 जण आले पाहिजे. जे पोरांचे पालक आले नाहीत त्यांना घरी धाडा, काय कामाचं नाही. पुन्हा नावं ठेवाय मात्र पहिल्यांदा असते असे जे नाहीत ते नावं ठेवाय पहिल्यांदा. आलं लक्षात? हे अनुभव आहेत म्हणून बोलतोय.
दुसरी महत्वाची गोष्ट, एक लास्टचं शेवटचं बोलतो आणि थांबतो. आता मला माहिती आहे सरनं विनंती केली असं, म्हणून मी चिठ्ठीकडे बी बघितलं नाही, खूप वेळ झालाय, सगळ्याला जेवायचे. मी म्हणलं नाही, एकदा लेक्चरला उभं राहिलं 4 तास लेक्चर घेतोय, त्याच्यानं वेळ कसा गेला कळतच नाही. नवोदय स्कॉलरशिप या परीक्षा ज्या आहेत 2 मिनिटात संपवतो, समारोप करतो. नवोदय स्कॉलरशिप, BTS, MTS, ज्युनियर IAS अशा एक्झामला विद्यार्थ्याला नक्की बसवा, कारण उद्या भविष्यात ते स्पर्धा परीक्षेसाठी तयार होतात. ओके, आपल्या इकडे एकच येड लागलंय, पोराला डॉक्टर करायचं, डॉक्टर करायचं, डॉक्टर करायचं. 562 पद आहेत शासकीय नोकऱ्यामध्ये, तुम्हाला माहितच नाही. कालच माझा एक विद्यार्थी लागला, त्याचं स्टेटस बी ठेवलं होतं मी, लक्षात घ्या की मंत्रालयात सहाय्यक निरीक्षक म्हणून लागला, कालच विद्यार्थी लागलाय तो. तर असे शासकीय नोकऱ्यातले 552 पद आहेत, जे शिक्षण घेण्यासाठी फक्त पुस्तकाचा खर्च करावा लागतो तुम्हाला, बाकी कशाचाच नाही. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे फक्त पुस्तकाचा खर्च करावा लागतो, बाकी कोणता खर्च होत नाही. आलं लक्षात. नुसते पुस्तकं वाचायला, जास्तीत जास्त वाचनाची आवड निर्माण करा. मुलाच्या हातात मोबाईल देऊ नका, त्याच्यानंतर TV पाहायला देऊ नका. गावाकडं सर म्हणत असतील ते व्यवस्थितरित्या ऐका. आणि एक एवढं बोलतो, इथं मला बोलण्याची संधी दिली, सरांना बोलवलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. बोलत बोलत विषय तसा गंभीर होता, आवडीचा होता, जिव्हाळ्याचा होता, त्याच्यामुळं बोलता बोलता जर न राहून कोणाला काही चुकून काही शब्द गेला असेल, ओके, तर मोठ्या मनानं माफ करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप धडक आणि कडक शब्दामध्ये तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा आभार. आणि कार्यक्रमाचा सर्वात शेवटचा क्षण म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी आमच्या गुरुकुलाचे सहशिक्षक श्री कादे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. श्री कादे सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच प्रमुख व्याख्याते आणि प्रमुख पाहुणे व प्रमुख अतिथी, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. त्याचबरोबर हा कार्यक्रम आपण सर्वांनी शांतपणे ऐकल्याबद्दल सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार. शेवटी अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. सूचना आहे, लगेच दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होणार आहे. खूप छोटं सत्र आहे. सत्रामध्ये फक्त आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत सत्कार होणार.